भ्रष्टाचार आणि परीक्षांमधला गोंधळ हा वाढत चाललाय। माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती आहे की अतिशय गंभीर विषय आहेत। आम्ही असल्या गोष्टीत कधी राजकारण आणलं नाही आणि आणणारही नाही, कारण महिला सुरक्षितता आणि नागरिक सुरक्षितता ही कुठल्याही सरकारची नैतिक जबाबदारी असते। भ्रष्टाचार मुक्त भारत व्हावा जे स्वप्न माननीय मोदीजी सातत्याने बोलतात, पण त्या गोष्टी कुठे ना कुठे ह्या दिसत राहतात। माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी हे जे भ्रष्टाचाराचे आरोप प्रत्यारोप आज महाराष्ट्रात होत आहेत, त्याच्यात कोणीही असेल तरी त्याला मदत करू नये। महाराष्ट्राने फार विश्वासाच्या नात्याने महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने यांच्या महायुतीला एवढा मोठा जनादेश दिला आणि या भ्रष्टाचारी लोकांना वाचवण्यासाठी नाही दिलेला तो। त्यामुळे महाराष्ट्रात आज जे वातावरण दिसतंय किंवा वर्तमानपत्रातून ज्या बातम्या भ्रष्टाचाराबद्दल येत आहेत, हे अतिशय दुर्दैवी आहेत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राचा विकास याच्यावर प्रश्नचिन्ह उभी राहतात। त्यामुळे ह्या विषय माननीय मुख्यमंत्र्यांनी फार गांभीर्याने घ्यावा। त्यांनी कुठल्याही प्रेशर खाली, राजकीय प्रेशर दबावाखाली येऊ नये एवढी आमची अपेक्षा आहे। कारण का खरातांच्या केसमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं आम्ही सगळ्यांनी विरोधक असलो तरी अभिनंदन केलं, कारण का हीच अपेक्षा आमच्या त्याच्याकडून। राजकारण होत राहिलं, पण ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्याच्यावर त्याला कुठेतरी थांबल्या पाहिजेत आणि खरात प्रकरणात अजून तरी कुठलाही राजकीय दबाववाला माननीय मुख्यमंत्री बळी पडलेले नाहीत। भ्रष्टाचाराच्या बाबतीतही महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी असंच करावं एवढीच आमची अपेक्षा आहे। मुंबईच्या महापौर बंगल्यावरून आपण जर पाहिलं तर कोट्यावधी रुपये उधळले जातात अशा प्रकारचे चित्र दिसून येते। 75 लाखाचा निधी खर्च केला आणि आता साधारण आपण पाहतो की 3.5 कोटीचा निधी प्रस्तावित करण्यात आलेला आहे। कसं बघता तुम्ही? महाराष्ट्रामध्ये आज प्रचंड शेतकरी अडचणीत आहे। अवकाळी पाऊस होतोय, सरसकट कर्जमाफी करू असा शब्द महाराष्ट्र सरकारने दिलेला आहे, ती झालेली नाही। आज तुम्ही कुठेही गेला तरी तुमच्या चॅनल्सवर बघा, तुमचं रिपोर्टिंग बघा, कालचाच तुम्हाला रिपोर्टिंग सांगते, तुम्ही सगळ्यांनी कांद्यावरनं जी बातमी केली, 1 रुपयाला कांदा आहे, 1 रुपयाला। कसं जगायचं हो त्या शेतकऱ्यांनी? आणि कुठला शेतकरी आहे जो एक कांदा पिकवतो? तो कमी पाण्यामध्ये जो अल्प उदारक आहे, तो शेती कष्ट करणाऱ्या काळ्या मातीशी इमान राखणारा तो शेतकरी आहे। मग त्याला न्याय मिळणार नाही का? मग या शेतकऱ्यांबद्दल आस्था नाहीये का या सरकारला? असं मनात अनेक वेळा आम्हाला येतं जेव्हा घोषणा होतात किंवा मोठ्या मोठ्या घोषणा होतात, पण जेव्हा अंमलबजावणीची वेळ होते त्याच्यात त्या शेतकऱ्याला असेल किंवा आमच्या महिला भगिनी असतील यांच्यावर अन्याय झालेलाच आपल्याला दिसतोय। संभाजीनगरमध्ये एका शेतकऱ्याने 1200 किलो साधारणतः कांदा विकला, हातात पैसे तर उरले नाहीत, मात्र आडत्यालाच काही पैसे द्यावे लागले अशी परिस्थिती। हेच तर माझं म्हणणं आहे की कांद्याच्या बाबतीत असेल, दुधाच्या बाबतीत असेल, शेतकरी आज म्हणजे काल राजू शेट्टीजी पण सरकारवर नाराज आहेत असं ही वर्तमानपत्रात वाचण्यात आलं। मग नक्की शेतकऱ्याच्या विरोधी युरियाचा आता तुम्ही बघाल तुटवता सगळीकडे होता, त्याच्यातून आता युद्धामुळे आणखीन तुटवता येतोय। अनेक गावांमध्ये डिझेल मिळत नाही, अशा रांगाच्या रांगाशी कार्यकर्त्यांचे आम्हाला फोन येतात। त्याच्यामुळे आज जगाची परिस्थिती, देशाची आणि राज्याची परिस्थिती ही अतिशय गंभीर होत चालली आहे आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत त्याचं कंबरडं मोडलं हो। त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी तुम्हाला विश्वास ठेवून तुम्हाला सरकारला आज सत्तेमध्ये बसवलंय, त्या शेतकऱ्याला न्याय देण्याची नैतिक जबाबदारी या सरकारची आहे। काही नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा एक अहवाल काल प्राप्त झाला, त्यामध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटनेमध्ये पुणे देशात 5व्या स्थानावरती असलेलं, राज्यात 1ल्या स्थानावरती असलेलं पाहायला मिळते। काय सांगा? नाही, पुण्याबद्दल मी अनेक वर्ष बोलते, गेले 3-4 वर्ष सातत्याने पुण्याचा लॉ अँड ऑर्डर हे अडचणीत आहे, ह्याच्या जातीने महाराष्ट्राच्या सरकारने लक्ष घातलं पाहिजे। हे मी अनेक वेळा, एकदा नाही, गेले 3-4 वर्ष सातत्याने। मग